नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी सुपरवायझर 2024च्या दृष्टीने लेक लाडकी योजना यावर आधारित टॉप प्रश्न पाहणार आहोत। जसे की परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला 2-4 मार्क तरी सहज मिळून जातील या उद्देशाने आजचा हा संभाव्य सराव प्रश्नसंच लेक लाडकी योजना यावर आधारित बनवण्यात आलेला आहे। तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा जो टॉपिक आहे तो म्हणजे लेक लाडकी योजना यावर आधारित टॉप प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, कोणताही वेळ या ठिकाणी वाया न घालवता आजच्या या संभाव्य प्रश्नसंचाला आपण सुरुवात करीत आहोत। पहिला प्रश्न आहे, लेक लाडकी योजना केव्हापासून लागू आहे? बघा, सर्रास असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारतात, त्यामुळे लेक लाडकी योजना ही केव्हापासून लागू आहे? बघा, ऑप्शन्स आहेत 1 जानेवारी 2024, दुसरा ऑप्शन आहे 1 डिसेंबर 2023, तिसरा आहे 1 एप्रिल 2023 आणि चौथा आहे ऑप्शन 1 एप्रिल 2022। तर योग्य उत्तर आहे लेक लाडकी योजना 1 एप्रिल 2023 पासून ही योजना लागू झालेली आहे। सगळ्यांना समजलं? महत्त्वाचे असे जे प्रश्न आहेत ते नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळून जातील। पहा, पुढचा प्रश्न पहा, लेक लाडकी योजनेचा लाभ कुटुंबातील जन्माला येणाऱ्या किती मुलींना लागू राहील? बघा, किती मुलींना लागू राहणार आहे? ऑप्शन आहेत 4, 3, 2, 1। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे 2, म्हणजे लेक लाडकी योजनेचा लाभ जो आहे तो कुटुंबातील जन्माला येणाऱ्या 2 मुलींना लागू राहील। बघा, किती साध्या पद्धतीचे प्रश्न, जसे की तुम्हाला लक्षात राहण्यासाठी या ठिकाणी सिलेक्शन केलेले आहेत प्रश्नाची पातळी देखील तुम्ही पाहू शकता। तर तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल, 2 म्हणजे लेक लाडकी योजनेचा जो लाभ आहे तो कुटुंबामध्ये जन्माला येणाऱ्या 2 मुलींना लागू राहणार आहे। पुढचा प्रश्न, लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते रेशन कार्ड आवश्यक आहे? बघा, ऑप्शन्स आहेत पांढरे शिधापत्रिका, दुसरा आहे पिवळे अथवा केशरी शिधापत्रिका, तिसरे आहे केशरी शिधापत्रिका आणि पर्याय चौथा आहे पिवळे शिधापत्रिका। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पिवळे अथवा केशरी शिधापत्रिका असणाऱ्या लाभार्थ्यांना लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे रेशन कार्ड आवश्यक आहे। बघा, तुमच्या सर्वेतले लाभार्थी तुमच्या जवळ येतात की एकूणच शिधापत्रिका कोणती आहे याच्यावर देखील आपल्याला त्यांना लाभ देता येणार आहे। जसे की जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी पिवळे अथवा केशरी शिधापत्रिका असणं आवश्यक आहे। पुढचा प्रश्न पहा, लेक लाडकी योजनेचा अर्ज कोणाकडे सादर करावयाचा आहे? राहिला महत्त्वाचा प्रश्न आहे। बघा, लेक लाडकी जी योजना आहे ती योजनेचा अर्ज हे कोणाकडे सादर करावयाचा आहे? तर बघा, ऑप्शन्स आहेत 1 ग्रामसेवक, दुसरा आहे ऑप्शन अंगणवाडी सेविका, तिसरा आहे सरपंच, चौथा आहे आशा सेविका। तर बघा, कोणाकडे आपल्याला अर्ज सादर करावयाचा आहे लेक लाडकी या योजनेचा? आपल्या अंगणवाडी सेविका ताईंकडे लेक लाडकी योजनेचा अर्ज हे सादर करावयाचा आहे। बघा, प्रश्न कशा पद्धतीने या प्रश्न मंजुषा एकूणच या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। प्रश्न जर तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा। पहा, पुढचा प्रश्न, दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ देता येईल किंवा कसे? बघा, देता येईल का? जर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास त्याच्यामध्ये एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ देता येणार आहे का? होय। तर याचं योग्य उत्तर आहे होय, म्हणजे 2 जर जुळी अपत्ये जन्माला आले, जर कदाचित दोन्हीही जुळी मुले असतील तरी त्यांना या योजनेचा लाभ देता येणार आहे। जर दोन्हीपैकी एक मुलगा असेल एक मुलगी असेल तर त्या ठिकाणी मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। पुढचा प्रश्न पहा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र केव्हा सादर करणे आवश्यक आहे? बघा, तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं देखील या अंगणवाडी ताईंना देखील मिळणार आहेत। तसे जे अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जे
या ठिकाणी अप्लाय केलेल्या आहेत त्याही विद्यार्थ्यांसाठी आजचा हा संभाव्य सराव प्रश्नसंच या ठिकाणी एकूणच अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे व तसेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या लेख लाडकी योजनेअंतर्गत विचारण्यात आलेले प्रश्न देखील तुमचं या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर होणार आहेत। पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे बघा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे केव्हा सादर करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन्स आहेत, पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी, 1 वर्षाचे आत, दुसरा ऑप्शन आहे 1 वर्षाच्या आत, तिसरा ऑप्शन आहे मुलींचा जन्म झाल्यावर लगेच अर्ज सादर करते वेळी। तर बघा याचं योग्य उत्तर आहे पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे सादर करणे आवश्यक आहे। पुढचा प्रश्न पहा, नागरी भागामध्ये ही योजना लागू आहे काय? बघा नागरी भागामध्ये ही योजना लागू आहे काय? एक आहे ऑप्शन होय, दुसरा ऑप्शन आहे नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे होय, म्हणजे नागरी भागामध्ये देखील लेक लाडकी योजना जी आहे ती योजना लागू आहे। पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुदेय राहील किंवा कसे? बघा आत्ताच मी मगाशी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी त्या प्रश्नाचं देखील पुन्हा एकदा उत्तर मिळून जातोय। 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे आणि त्यानंतर जन्माला आलेली जी दुसरी मुली आहे, दुसरी मुलीस किंवा जुळ्या मुलीला ही योजना अनुदेय राहणार आहे की नाही? तर याचं योग्य उत्तर आहे यस, म्हणजे ही योजना अनुदेय राहील। पुढचा प्रश्न पहा, लाभार्थी कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे काय? बघा साधे साधे प्रश्न आहेत, तुम्हाला बऱ्याच वेळेस असेही प्रश्न तुम्हाला कधी कधी कन्फ्यूज करून जातात, त्यामुळे लाभार्थी कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे हे उत्तर साहजिकच आहे, तो महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे, याचं उत्तर आहे होय। पुढचा प्रश्न पहा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा किती आहे? कोणत्या अधिकाऱ्याचा दाखला आवश्यक आहे? बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे। एक आहे ऑप्शन तलाट्याचा 1 लाख रुपये किमतीचा उत्पन्नाचा दाखला, दुसरा आहे सरपंचाचा 1 लाख रुपये किमतीच्या उत्पन्नाचा दाखला, तिसरा आहे ग्रामसेवकाचा 1 लाख रुपये किमतीच्या उत्पन्नाचा दाखला आणि चौथा ऑप्शन आहे तहसीलदाराचा 1 लाख रुपये किमतीच्या उत्पन्नाचा दाखला। तर याचं योग्य उत्तर आहे तहसीलदाराचा 1 लाख म्हणजे 1 लाख रुपये किमतीच्या उत्पन्नाचा जो दाखला आहे तो लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा असणं आणि या ठिकाणी तहसीलदाराचा म्हणजे तहसील अधिकाऱ्याचा दाखला या ठिकाणी आवश्यक आहे। कशासाठी? तर लेक लाडकी योजनेसाठी। पुढचा प्रश्न पहा, या योजनेच्या पहिल्या लाभासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे? बघा कोणकोणते कागदपत्रे आवश्यक असतात या योजनेसाठी? पहिलं ऑप्शन आहे लाभार्थ्याचा जन्माचा दाखला, दुसरा आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, तिसरा आहे पालकांचे आधार कार्ड, चौथा आहे बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत, पाचवा आहे रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी आणि 6वा आहे वरीलपैकी सर्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व। या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी सांगण्यात आलेल्या ऑप्शनमध्ये ते सर्व या ठिकाणी या लेक लाडकी योजनेच्या पहिल्या लाभासाठी ही कागदपत्रे अत्यावश्यक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, या योजनेची लाभ घेण्याची कार्यपद्धती काय आहे? तर बघा या योजनेचा लाभ घेण्याचा जो कार्यपद्धती आहे तो काय असणार आहे? पहिला आहे ऑप्शन अंगणवाडी सेविकेकडून अर्ज भरून घ्यावा, दुसरा आहे व्यक्तीने प्रमाणपत्राची छाननी करून बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करावा, तिसरा आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे अर्जासह यादी सादर करावी, चौथा आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी छाननी करून यादीस मान्यता देऊन आयुक्ताला सादर करावे आणि पाचवा आहे वरीलपैकी सर्व पर्याय लागू आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व पर्याय या ठिकाणी लागू आहेत, म्हणजे जो अर्ज आहे तो अंगणवाडी सेविकेकडून भरून घ्यावा आणि जो भरलेला अर्ज आहे त्याची छाननी करून बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे। त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी पुन्हा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे तो अर्जासह यादी सादर करायचा आहे। त्यानंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी देखील छाननी करून त्या यादीस मान्यता देऊन आयुक्ताला सादर करावे। अशा पद्धतीने पूर्णपणे या लेक लाडकी योजनेचं प्रोसेस आहे। समजलं सगळ्यांना? ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
लेक लाडकी या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा काय आहे लेक लाडकी या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत बघा. पहिलं ऑप्शन आहे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे. दुसरं आहे मुलींच्या शिक्षणास चालना देणे. तिसरं आहे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे. चौथं आहे कुपोषण कमी करणे. पाचवा आहे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे. आणि सहावा आहे वरीलपैकी सर्व पर्याय लागू आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, वरीलपैकी सर्व पर्याय या ठिकाणी लागू आहेत. एकूणच मुलींचा जन्मदर आपल्याला वाढवायचा आहे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे आणि मुलींचा जो मृत्यूदर आहे तो कमी करायचा आहे, बालविवाह रोखायचा आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुपोषण कमी करायचं आहे आणि मुलींचं जो शाळाबाह्य मुलींचं प्रमाण आहे ते शून्यावर आणण्यासाठी आपल्याला या लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहित करणे हे अत्यंत काळाची गरज आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे? तर तुम्हाला बरेच लाभार्थी तुमच्याजवळ येतात, ते विचारतात की नेमकं कशा पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये, मुलगी 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये, मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये, मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपये. वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहे. तर या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे? तर वरीलपैकी सर्व पर्याय या ठिकाणी योग्य आहे. वरील दिलेल्या पर्यायाच्या अनुसरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. लेक लाडकी योजनेच्या अंतिम लाभाकरिता मुलीने अविवाहित असणे आवश्यक आहे का? बघा या ठिकाणी ऑप्शन आहे होय, दुसरा आहे नाही. तर योग्य उत्तर आहे होय. म्हणजे लेक लाडकी योजनेच्या अंतिम लाभाकरिता मुलीने अविवाहित असणे आवश्यक आहे का? तर होय. पुढचा प्रश्न. माझी कन्या भाग्यश्री योजना ज्यांना लागू आहे त्यांचा अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक कोणती? तर बघा कोणती आहे दिनांक माझी कन्या भाग्यश्री योजना ज्यांना लागू आहे त्यांचा अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक. ऑप्शन्स आहेत 1 एप्रिल 2023, दुसरा ऑप्शन आहे 30 सप्टेंबर 2023, तिसरा ऑप्शन आहे 31 डिसेंबर 2023 आणि चौथा ऑप्शन आहे 31 मार्च 2024. तर याचं करेक्ट आन्सर आहे 31 डिसेंबर 2023 रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना ज्यांना लागू आहे त्यांचा अर्ज स्वीकारण्याची जी अंतिम दिनांक आहे ते 31 डिसेंबर 2023 असणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. लेक लाडकी योजनेच्या पहिल्या लाभावेळी कोणते अट शिथिल राहील? तर बघा पहिला ऑप्शन आहे रेशन कार्ड, दुसरा आहे पालकाचे उत्पन्न दाखला, तिसरा आहे बँक खाते तपशील आणि चौथा आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे लेक लाडकी योजनेच्या पहिल्या लाभावेळी ही अट शिथिल राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. लेक लाडकी योजनेचा लाभ कसा मिळणार आहे हे देखील या ठिकाणी झालेलंच आहे. लेक लाडकी या योजनेचा अंतिम लाभ मुलीला वयाच्या कोणत्या वर्षी मिळणार आहे? तर बघा कोणत्या वर्षी मिळणार आहे लेक लाडकी या योजनेचा अंतिम लाभ मुलीला वयाच्या? तर एक ऑप्शन आहे मुलगी 6 वर्षाची झाल्यावर, दुसरं ऑप्शन आहे मुलगी 12 वर्षाची झाल्यावर, तिसरं ऑप्शन आहे मुलगी 18 वर्षाची झाल्यावर आणि चौथं ऑप्शन आहे मुलगी 21 वर्षाची झाल्यावर. त्याचं योग्य करेक्ट उत्तर आहे मुलगी 18 वर्षाची झाल्यावर लेक लाडकी या योजनेचा अंतिम लाभ मुलीच्या म्हणजे एकूण 18 वयाच्या या वर्षी मिळणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे शेवटचा आपला. लेक लाडकी या योजनेसाठी पात्र होण्यासाठी पालकाचे उत्पन्न मर्यादा किती आहे? तर बघा पालकाचे उत्पन्न मर्यादा किती असणं गरजेचं आहे लेक लाडकी या योजनेसाठी पात्र होण्यासाठी? पहिलं ऑप्शन आहे 1 लाख रुपये, दुसरं ऑप्शन आहे 5 लाख रुपये, तिसरं आहे 7.5 लाख आणि चौथं ऑप्शन आहे 8 लाख रुपये. अशा पद्धतीने या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 लाख रुपये. तर बघा या ठिकाणी लेक लाडकी या योजनेसाठी पात्र होण्यासाठी पालकाचे जे उत्पन्न आहे ते 1 लाख रुपये म्हणजे 1 लाख रुपये इतकी मर्यादा आहे. तर अशा पद्धतीने लेक लाडकी या योजनेसाठी या योजनेचा देखील जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा व तसेच या ठिकाणी महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने या
जवळच्या ज्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडीच्या वतीने व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्या वतीने एकूणच व अंगणवाडी सुपरवायझर 2024च्या दृष्टीने जे काही लेक लाडकी योजना या अंतर्गत महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।